आज आपल्या अहिल्यानगर चा अत्यंत काळा दिवस, असं कधी आपल्या मनातही आलं नव्हतं की या प्रसंगाला आपल्याला सामोरे जावं लागेल. आपल्या सर्वांचा सहकारी जो गेल्या बालपणापासून हिंदुत्वाचं अतिशय परखडपणे काम करायचा असा हिंदुत्ववादी, आपल्या सर्वांचा आवडता धीरज भैया परदेशी यांना 3 दिवसापूर्वी आपलं काम करत असताना काही जिहादी लांड्यांनी कट रचून यांची हत्या केली आणि पोलीस प्रशासनाला 4 दिवसापासून हे सगळं माहीत असताना देखील अजून जाग होत नाही. त्यामुळे आज आपल्या सर्वांना रस्त्यावरती उतरावं लागते. ही अतिशय दुर्दैवी बात आपल्या सर्वांसाठी आहे. जेव्हा केव्हा अहिल्यानगरचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा 100% धीरज भैया परदेशींचं नाव प्रत्येकाच्या हृदयावरती कोरलं जाईल. कारण की एवढा प्रामाणिक गरीब मुलगा कष्ट करून महानगरपालिकेमध्ये नोकरी मिळवली. लहानपणीपासून आपल्याला माहिती की आपल्या सर्वांसोबतच हिंदू धर्माचं कुठलंही कार्य असलं, जिथं जिथं हिंदूंवरती अत्याचार अन्याय होत असेल, जिथं जिथं एखादा जिहादी आपल्या गो मातेला पळवत असेल, तिथं तिथं आपल्या धीरज भैयाने ठामपणे आपल्या हिंदू धर्माची बाजू घेण्यासाठी कायम पुढे पळत आलेला. आणि मुकुंदनगर म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की साऱ्या जिहादींची संघटना तिथेच आहे. आणि पण त्या धीरज भैयाच्या अंगामध्ये भगवं रक्त होतं. त्यामुळे तो कधी हबकला नाही आणि काम करायला पण कधी घाबरलेला नाही. की त्याला माहिती होतं इथे सगळे जिहादी लांडे आहेत, पण त्याने त्याचं हृदय एवढं मजबूत होतं आणि अंगामध्ये जेवढं भगवं रक्त तेवढंच कपाळावरती भगवा टिळा होता. म्हणून तो तिथं त्याला आवडत नसताना पण तो काम करायला गेला. पण काही मुसाड्यांनी त्याच्यावरती कट रचला आणि बेदम त्याला मारहाण केली. त्यानंतर लगेच रुग्णालयामध्ये आणण्यात आलं. काल दुपारपर्यंत तो आपला जीव वाचवण्यासाठी झुजत होता. आणि काल दुपारी तो आपल्याला सर्वांना निरोप देऊन निघून गेला. आणि हा निरोप म्हणजे आपल्या सर्वांच्या एकीचा आहे. आणि हा निरोप म्हणजे त्या लांड्यांसाठी असा आहे की किती काही केलं तरी पण आमचं रक्त हे भगवं आहे आणि आम्ही कोणाच्या बापाला पण घाबरत नाही. किती काही केलं आम्ही जीव देऊ, पण तुमच्या समोर कधी वाकणार नाही आणि तुम्हाला कधी घाबरणार नाही. म्हणून त्याच्यात दम होता. म्हणून त्यांनी तिथं, तुम्ही तिथं हजारोंनी असतात तरी पण तो एकटा यायला पण शेवटपर्यंत हापकलेला नाही.
तसं भैया म्हणले की सगळे सांगतात की जुनं होतं जुनं होतं जुनं होतं, काहीतरी जुनं झालं होतं. अरे त्याचं जुनं झालं जरी होत तरी पण त्याच्या कांडीत एवढा दम होता की तो तिथं तुम्हाला सगळ्यांना नाडायला एकटा आला. हे आहे हिंदुत्वाचं भगवं रक्त. आज आपण पाहतो की 4 वाजल्यापासून हिरवं रक्त काय आपण पाहिलं एकही मुसळधार रस्त्यावरती नाही. आज खरं म्हणजे आपल्या सर्वांसाठी हा फार मोठा दुःखाचा प्रसंग आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज परदेशी परिवारावरती ही वेळ आली. परदेशी परिवार काय फक्त मोजक्या लोकांचाच नाही तर आमच्या सर्वांचा आहे. मी काही आपल्याला विश्वास देतो की हा परिवार इथं बसलेल्या प्रत्येकाचा आहे. येणारी भविष्याची जी वाटचाल आहे ती 100% आम्ही आपल्या सोबत कुटुंबातल्या सदस्यासारखे खंबीरपणे जेव्हा आपण सांगता तेव्हा उपस्थित आहोत. आपल्याला कुठल्याही प्रकारे मनामध्ये खचून जाऊ नका, कारण की आपला मुलगा हा काय कुठं मान खाली घालून गेलेला नाही, तर तो आज हिंदू धर्मासाठी शहीद झालेला आहे आणि आपल्याला सर्वांना त्याचा अभिमान आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे. पोलीस प्रशासनाला भैयांनी आता सांगितलंय की जर तुम्ही आरोपी अटक करत नसताल तर आम्हाला सांगा. इथं बसलेले जरी तिथं मुकुंदनगर मध्ये घुसले नाही एकही लहान जिवंत राहणार नाही. मी तर म्हणतो त्यांना गजाआड नाही करायचं, काय करायचं त्यांचे मुंडके छाटले पाहिजे. त्याशिवाय त्यांच्या कांडीतली वय थांबत नाही. छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी काय 3 दिवसापासून लावलंय की हे राजकारण चालू आहे. अरे तुम्हाला माझ्या बापानेही सांगितलं होतं तुमचे झाडवर मत तुम्हालाच राहू द्या. आम्हाला तुमच्या मताची भीक नको आणि तुम्ही पण आमच्याकडे काम घेऊन भीक मागायला येऊ नका. आणि त्यांना किती बोललं काही जरी केलं तर त्यांचं रक्त काय ते आल्याशिवाय वाकल्याशिवाय कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं पण हे कुत्र्याचं नाही हे डुकराचं आहे. आणि ते काय सरळ होत किती काही जरी आपण काही तूप तेल लावू काही जरी केलं तरी ते सरळ काय होत नाही, ते कापावंच लागत. आणि आज तुम्ही आमच्या हिंदुत्वादी भावाला एकट्याला गाठून तुम्ही मारले. हे अशी अवलादी फक्त डुकरांच्याच पोटी येऊ शकतात. म्हणून पोलिसांना आम्ही इथं बसलेला प्रत्येक हिंदुत्वादी कार्यकर्ता विनंती करतोय की तुम्ही अजूनही
जे खरे आरोपी आहेत त्यांना उचला आणि आत टाका. कशाला इथं आणले? जर तुम्हाला हे जमत नसेल तर उद्या आम्ही जी भैया बोल नको भाषण होऊन ना पोलिसांना परत एकदा आमच्या सर्वांच्या वतीने सांगण्यात येते की जर तुम्ही खरे आरोपी आमच्या समोर आणले नाही तर आता उद्या यापेक्षाही तीव्र आम्ही वाटचाल करू. आणि मग अशी हिंदुत्वाची काय वाटचाल हे तुम्हाला पुढं नाही झालं असं आपल्या अहिल्यानगर मध्ये बघायला मिळेल. कारण की तुम्ही बोगस लोक उचलले, आत टाकले आणि त्यांना दोन पायावर बसवले. हे लोक आम्हाला चालणार नाही. ज्यांनी खरं ही हत्या केली त्याच्या पाठीमाग कोण मास्टर माइंड आहे अरे उठा दांडे! आलीच पाहिजे. अरे उठाव दांडे, अरे उठाव दांडे. अरे या मुसळड्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाहिजे त्यांना कापलं पाहिजे मधून. तर आज खरं म्हणजे आज आम्ही रस्त्याला उतरलोय, पण यापेक्षा उद्या आमची भावना तीव्र होईल. कारण की तुम्ही पोलिसांनी हे समजून घ्या की आमच्या घरातला मुलगा गेलाय. उद्या मग आता माहिती मला मिळाली की ज्यावेळेस तुम्ही ते चिल्लर धरले ते तुम्हाला सगळ्यात उलट बोलायला कमी करीत नव्हती. शिव्या देऊन ते पुढं पळत होते तुमच्या पुढं. म्हणून हे उद्या तुम्हाला पण विचार करायची गरज आहे. हे कोणाचेच होऊ शकत कधीच नाही, कारण की ते कोणाचे कोणालाच माहित नाही. तर आपल्या सर्वांच्या वतीने पोलीस प्रशासनाला इथे बसलेल्या प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या वतीने विनंती करतो की लवकरात लवकर आपण कुठल्याही परिस्थितीत ते आरोपी आमच्या समोर आणा. त्याशिवाय आम्ही काही गप बसणार नाही. आपल्या सर्वांच्या वतीने धीरज भैया परदेशी त्यांना विनम्र मी अभिवादन करतो आणि सदैव आपल्या सर्वांच्या स्मरणामध्ये तो राहील. कारण की असा लीडर आणि कोणत्याही गोष्टीचा विचार न करता जे धडपणे तिथे तो सामना त्यांना करायला गेला असा तरुण मुलगा परत होणे नाही. तर निश्चितपणे आपल्या सर्वांच्या वतीने मी त्याला भावपूर्ण अशी आदरांजली व्यक्त करतो. धन्यवाद. जय श्रीराम, बजरंग बली की धन्यवाद.